हाय. नायकाचा पिंक फ्रायडे सेल नुकताच झालाय आणि त्या पिंक फ्रायडेला मी बऱ्यापैकी शॉपिंग केलंय आणि त्याचं बॉक्स अजून ओपन करायचं आहे. सो मी ठरवलं की याचा एक शॉपिंग हॉल करून टाकूया, नायका हॉल. तर लेट सी. भरपूर असे शॅम्पूजच मागवलेत मी. मला वेगवेगळे शॅम्पूज ट्राय करायचे होते म्हणून. कलर्ड हेअरसाठी मी वेगळे शॅम्पू वापरत नव्हते. सो यावेळेला मी कलर्ड हेअरचा शॅम्पू वापरलाय. मागवलाय. तर बघूया काय काय आहे. आता मी विसरले, इतके दिवस झाले ते पार्सल येऊन. तर आता ओपन करूया. नाही नाही म्हणताना मी खूप शॉपिंग केलंय. ओ, हे फ्रीबीज आहेत, गुडीज आहेत, फ्री मिळालेले. प्लम हा माझा सध्याचा फेवरेट ब्रँड झाला आहे, जो ॲफोर्डेबल रेंजमध्ये प्रॉडक्ट्स देतो आणि त्यांची क्वालिटीसुद्धा चांगली आहे. सो प्लमचं मी काय काय मागवलं ते बघूयाच आपण काय मागवलं ते. तर त्याच्यावर आलेलं हे गिफ्ट आहे. यात आहे बॉडी वॉशचं मिनी, बॉडी लोशन मिनी आणि बॉडी पेस्ट. गिफ्ट्स कुणाला आवडत नाहीत? खूप गिफ्ट्स आवडतात. आणि असं साधं कानातलं जरी मिळालं तरी असं खूप छान आनंद होतो. ओ, क्ले कंपनीचं क्लेकोचं मी सनस्क्रीन मागवलं. याची किंमत खूप आहे. मला वाटलं होतं जरा तरी मोठं येईल, ते एवढंच आलं आहे. ज्युसी केमिस्ट्रीचं मी वापरतेच, पण क्लेकोचं स्लिपिंग मास्क पण चांगलं आहे असं मी ऐकलं होतं. सो म्हटलं बघूया मागवून आता सेलमध्ये. तर ह्याची किंमत, ओ, त्याची MRP आहे 1099. पण ते मला मिळालं आहे काही कळत नाही, फेड झालं आहे हे बिल सगळं. एनिवे, पण त्याच्यात काय फार तर 15% वगैरे डिस्काउंटला मिळाले. SPF 50+, PA++++. वॉटर जेल सनस्क्रीन विथ प्रोबायोटिक्स आणि सेरामाइड्स. आय होप हे चांगलं असेल. पण ज्या क्वांटिटीत लावायला पाहिजे त्या क्वांटिटीत लावलं तर हे खूपच छोटं आहे. एवढंच आहे. माझा हात छोटा, त्यात त्यात हे पण आणखीन छोटं, सो एवढूसच आहे. तर प्राईज खूप आहे. त्यानंतर आलेला आहे ये, हे प्लमचं बॉडी ऑइल मागवलं आहे मी, खास हिवाळ्यासाठी. हिवाळा नाहीच आहे, पण तरीसुद्धा स्किन ड्राय होते. सो मी हे फर्स्ट टाईम यूज करणार आहे. व्हॅनिला वाईब्सचं आहे, म्हणजे व्हॅनिला वाईब्स असं नाव आहे त्याचं. सुंदर फ्रेग्रन्स आहे. ओके, आणि हे अगदीच रिझनेबल आहे. हे 300 रुपयाचं आहे, पण त्याच्यावर पण खूप ऑफ होतं, त्याच्यामुळे मी घेतलं आहे. पण प्लमची प्रॉडक्ट्स जी आहेत ती तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता, कारण त्यांची क्वालिटीसुद्धा छान आहे आणि ती अगदीच अफोर्डेबल आहे. तर ही खूप पुरेल मला. हे आपण आंघोळ झाल्यानंतर मॉइस्ट स्किनवर लावायचं आहे. सगळ्या शरीराला लावलं तरीसुद्धा चालू शकतं आणि त्याचा फ्रेग्रन्स बराच काळ राहतो. म्हणजे आपण वावरताना खूप छान असा फ्रेग्रन्स येत राहतो, माइल्ड एकदम असं म्हणतायत. तर मी हे वापरून बघणार आहे. बॉडी ऑइल प्लमचं 100 ml ची बॉटल आहे ही. त्यानंतर आहे लॉरियलचा शॅम्पू मागवला आहे मी. फॉर कलर्ड हेअर आहे हा, म्हणजे ज्या वेळेला आपण कलर करतो किंवा मेहंदी पण करतो फॉर दॅट मॅटर, तर त्याच्यासाठी आहे. विटॅमिनो कलर असं लिहिलेलं आहे. मी फर्स्ट टाईम वापरणार आहे हा शॅम्पू. त्याची प्राईज आहे 845 फॉर किती ML आहे, 300 ML. पण तीसुद्धा मला थोडीशी डिस्काउंटेड रेटमध्ये मिळाली आहे. आय होप चांगला असेल. ओ माय गॉड, ओ, प्लमचं बॉडी ऑइल हे बाय वन गेट वन होतं. आय थिंक 2 आले आहेत. मी नाही 2 मागवलेत खरंच.
100% व्हिगन आहे. येस. त्यानंतर प्लमचंच फेसवॉश मागवलं आहे मी. नियासिनामाइड सिम्पली ब्राईट फेसवॉश, राईस वॉटर अँड नियासिनामाइड. 2% नियासिनामाइड आहे. सो इट रिमूव्ज 99% इम्प्युरिटीज, इन्स्टंटली ब्राईटन्स अँड सॉफ्टन द स्किन. ब्राईटन ते जाऊ देत, पण इम्प्युरिटी जाते आणि चांगला फेसवॉश आहे. तो प्लमचा असल्यामुळे मला खात्री आहे की तो चांगलाच असणार आहे. ह्याची किंमत आहे, कुठे आता ते किमती शोधायला, ओ ओ ओ बापरे, 375 रुपीज आहे. पण 150 ml आहे. त्यानंतर हां, विशकेअरचे मी शॅम्पू कंडिशनर मागवलं आहे. मी वापरून बघणार आहे. मी खरंच विशकेअर पण वापरलं नाही, लॉरियलचं वापरलं आहे ऑन अँड ऑफ कधीतरी, पण असं कन्सिस्टंटली वापरलं नाही आहे. सो मी लॉरियलचं मागवलं आहे. आणखीन पण एक शॅम्पू असू शकतो कदाचित. तर सिलिकॉन आणि पॅराबिन फ्री आहे हे कंडिशनर, आणि शॅम्पू जो आहे तो सल्फेट अँड पॅराबिन फ्री आहे. स्ट्रेंथन्स रूट्स अँड हायड्रेट्स स्काल्प असं म्हणणं आहे. रिड्युसेस ब्रेकेज अँड कंट्रोल्स हेअरफॉल असं. मल्टीपेप्टाईड अँटी हेअरफॉल कंडिशनर, मल्टीपेप्टाईड अँटी हेअरफॉल शॅम्पू असं हे विशकेअरचं आहे. विशकेअरचं विशकेअरचं हेअर सिरमसुद्धा मी वापरते, पण त्याचा अजून मला रिझल्ट मिळाले नाहीत. अर्थात मी ते रेग्युलर रोज वापरत नाही. मी दरवेळेला ठरवते की वापरायला हवं, कारण आता इकडचे केस माझे विरळ होत चाललेत, सो वापरून बघायला हवं. पण समहाऊ मला त्याचं एक काहीतरी असं ऑइली नाही म्हणता येणार, पण काहीतरी असं एक वेगळं टेक्स्चर येतं केसांना, म्हणजे काहीतरी लावलं आहे असं वाटत राहतं. त्यामुळे माझं ते लावून होत नाही रोज, पण मी आता लावणार आहे. कारण विशकेअरची खूप अशी हेअरसाठीची जी प्रोडक्ट्स आहेत त्यांचे रिझल्ट्स उत्तम आहेत असं मी ऐकलं आहे. बाय द वे, आता हा कुठलाच कसलंच प्रमोशन नाही आहे. मध्ये मी काय सांगितलं होतं, इमोलिनचं सांगितलं होतं, तर कोणीतरी मला आगाऊपणे म्हटलं होतं की आली का तुमच्याकडे PR ची पॅकेजेस. तर असं काही नसतं हो, कसं कळणार आहे तुम्हाला. आणि कुठेतरी कधीतरी छान गोष्टी शोधत जा. पण एनिवे मला त्याच्यावर आता फोकस नाही करायचा आहे. तर हे विशकेअरचं आहे शॅम्पू कंडिशनर. त्यानंतर प्लमचंच मी परत एक सनस्क्रीन घेऊन ठेवलं आहे, जे 50 SPFचं आहे आणि PA4+ आहेत त्याचे. टॅन रिडक्शन आहे आणि वॉटर रेझिस्टन्स आहे. नियासिनामाइड आहे आणि राईस वॉटर आहे त्याच्यात. तर ही पण आपल्याला पडली आहे MRP 599. थोडंसंच त्याच्यावर डिस्काउंट होतं, पण मी घेतलंय. अनलाईक प्लम किंमत आहे याची, पण लेट्स सी, बघूया. एखाद्या ब्रँडवर विश्वास बसला ना की मग थोडीशी इकडे तिकडे किंमत असेल तरी आपण डोळेझाकपणे घेतो, कारण आपल्याला त्याची क्वालिटी माहीत असते. त्यानंतर हर्बल इसेन्सेस, तुम्ही हे नक्की ट्राय करा. हर्बल इसेन्सेसचे एक ग्रीनवाली पण बॉटल आहे, शॅम्पू कंडिशनर ते पण वापरलं मी, आणि हे पिंकवालं कंडिशनर, आणि आय थिंक याचाच सिमिलर हर्बल इसेन्सचा शॅम्पू. हे अमेझिंग आहे. हे याचा फ्रेग्रन्स पण खूप छान आहे, त्याची क्वालिटी पण छान आहे आणि अफोर्डेबल आहे. आता याची किंमत 415 आहे, पण ही वर्थ आहे आणि खरंच खूप व्यवस्थित अनेक दिवस चालतो हा शॅम्पू कंडिशनर. आणि कंडिशनर इतकासा घेतला तरी त्याचा फील आणि त्याचे केसांची क्वालिटी डिफरन्स लगेच लक्षात येतो. तर हर्बल इसेन्स हा एक ब्रँड आहे, हर्बल इसेन्सेस. तर ह्याचं तुम्ही नक्की ट्राय करा, कन्फर्म छान आहे. आणि फायनल क्लेकोचं. ओ अच्छा, म्हणजे बाय वन गेट वन ऑफर होती. मग ओके, किंमत बाय वन गेट वन ऑफरमध्ये मला हे मिळालं आहे, जसं मगाचं मिळालं होतं बॉडी ऑइल. सो बाय वन गेट वन.
अँड द लास्ट वन इज बी गुड. ऑलवेज बी गुड. प्लमचंच आहे हा. ओ अच्छा, हा फेस मास्क घेतलाय मी. हा का बरं घेतला असेल मी? 15 ते 20 मिनिटं ठेवायचा आहे आणि धुवून टाकायचा आहे असं म्हणणं आहे. स्किन स्मूथिंग, राईस वॉटर ब्राईटनिंग, नियासिनामाइड, बॅक्ड बाय द ड्यूक्र्यू, बिटेन वगैरे वगैरे बरेच काय काय. गेटिंग दॅट स्पा फिलिंग. स्पा फिलिंगसाठी आहे हा. मी का घेतला असेल? नो आयडिया. रॅन्डम घेतलाय किंवा तो मी चुकून कार्टमध्ये ॲड केलाय. पण एनिवे, कारण माझ्याकडे चुकून एवढ्यासाठी म्हणते की माझ्याकडे बरेच फेस मास्क आहेत. लश एक ब्रँड आहे जो आपल्याकडे फार कमी आहे, बाहेर जास्त आहे त्यांचं प्रोडक्ट्स. तो पण ऑर्गॅनिक ब्रँड आहे. त्यांचे फेस मास्क खूप चांगले आहेत. जेव्हा मी गेले होते ते पण आणलेत. त्यानंतर मध्ये ह्याचा फॉक्सटेलचा जो व्हायरल फेस मास्क आहे पर्पल कलरचा, तो पण मी आणला आहे. त्याचा मी एकदा फोटो टाकला होता असा भूत बनून. तोही चांगला आहे खरं तर. आणि आता हा, त्यामुळे फेस मास्क तसे वापरले जात नाहीत, पण आणि आहेतही बरेच. तर मी हा का मागवला आहे, आय हॅव नो क्लू. पण ए काय नाही, नाही नाही माहिती मला मी का मागवलं आहे. मला ओ अच्छा, कदाचित असं असेल. चष्मा नसताना मी बघितलं असणार आहे. क्लाउड वेब फेस मास्क असं आहे, तर मला त्या वाईब्स वाटल्या असतील. तसा फेस मास्कच आहे. एनिवे, आपण वापरून बघूया. तर मागवलाच आहे तर वापरू. सो असं हे तर असं हे सगळं नायका प्रॉडक्ट्सचं हॉल होतं आणि खूप शॉपिंग केलं आहे. आता ते वापरायचं आहे. आता हे ऑलमोस्ट पुढचा सेल येईपर्यंत पुरणार आहे आपल्याला. तर अशी प्रोडक्ट्स आहेत. ही काही प्रोडक्ट्स आहेत ती मी स्वतःच ट्राय करणार आहे, त्यामुळे मी ती ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेन. पण तुम्ही यातली कुठली प्रोडक्ट्स ऑलरेडी वापरत असाल आणि त्यांचे रिझल्ट्स तुम्हाला चांगले मिळाले असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि मी ती कंटिन्यू करेन. कारण या अशा गोष्टी आहेत की ज्याचे रिझल्ट्स लगेचच 4 दिवसात 5 दिवसात आपल्याला कळत नाहीत. त्यासाठी थोडं कन्सिस्टंट राहावं लागतं. तर तुम्ही वापरत असाल कन्सिस्टंटली आणि जर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स मिळाले असतील तर प्लीज मला सांगा. पण त्या हर्बल इसेन्सेसचं मी तुम्हाला सांगितलं की ते कन्फर्म चांगलं आहे आणि प्लमची प्रॉडक्ट्स पण चांगली आहेत. तर बघा, जमलंच तर नेक्स्ट सेल येईल. सेलमध्ये घेतली तर कसं जरा कमी भीती वाटते की ते झालीच खराब, नाही सूट झाली तर इट्स ओके, थोडेफारच पैसे गेलेत. तर पुढच्या सेलमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्लमची प्रॉडक्ट्स. त्यांचे बॉडी वॉशेस पण छान आहेत आणि बॉडी मिस्टसुद्धा चांगले आहेत, तर ते पण बघा. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.